आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त. इस्रायल आणि फिलिस्टियांचे सैन्य एकमेकांसमोर उभे होते आणि गल्ल्यात इस्रायलला आव्हान देण्यासाठी बाहेर पडला आणि म्हटला, त्याच्याबरोबर लढायला एक माणूस पाठवा. पराभूत माणसाचे राष्ट्र विजयी माणसाच्या राष्ट्राचे सेवक बनेल. प्राचीन जगात संघर्षाचा परिणाम कधीकधी एका माणसाने दुसऱ्याशी लढून ठरवला जाऊ शकतो आणि त्यामुळे होणाऱ्या रक्तपाताचे प्रमाण कमी होते. गोलियथाचे वर्णन त्याच्या उंचीवर आणि त्याच्या सामर्थ्यावर जोर देते. आयुष्याच्या मोजमापामध्ये गोलियथ सुमारे 9 फूट उंच होता आणि त्यांनी घातलेले चिलखत म्हणजे आर्मर 125 पाऊंडपेक्षा भारी होते. कॅटपल्ट, ज्याला आपण गुल्लेर म्हणतो, प्राचीन काळी दगड, भाले किंवा इतर शस्त्रे बळजबरीने चालवण्याची यंत्रणा प्रामुख्याने त्या काळामध्ये लष्करी शस्त्र म्हणून वापरली जात होती. प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांनी शत्रूच्या सैनिकांवर बाण आणि डार्ट तसेच दगड मारण्यासाठी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बॅलिस्टा म्हणतो, म्हणजे गुल्लेर किंवा क्रॉसबो सारखा, जो तुम्ही या पिक्चरमध्ये पाहता, जड शस्त्राचा त्या काळी वापर केला गेला. गोलियथ, ज्याला आपण बायबलमध्ये पाहतो, मी असा विचार करत होती की त्याची चूक कुठे झाली. त्याची चूक झाली कारण तो म्हटला की माझ्याशी लढायला कोण समर्थ आहे. तो खूप गर्विष्ठ होता. तर चला पाहूया बायबल काय म्हणतं. जे लोक गर्विष्ठ असतात, नीतिसूत्रे याचा अध्याय 8 आणि वचन 13 मध्ये आपण वाचतो, परमेश्वराचे भय मानणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्व आणि अहंकार आणि वाईट वागणूक आणि विकृत भाषण याचा त्याला तिरस्कार आहे. नीतिसूत्र अध्याय 11 आणि वचन 2 मध्ये आपण वाचतो, जेव्हा गर्व येतो तेव्हा अपमान येतो, परंतु नम्रतेने शहाणपण येते. अध्याय 16 आणि वचन 5 मध्ये आपण वाचतो, परमेश्वर सर्व गर्विष्ठ मनाचा तिरस्कार करतो. प्रियजनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की गलियथ सारखे लोक कोण आहेत. गलियथ हा खूप धष्टपुष्ट होता. लोकांकडून स्वतःची सेवा करून घेणारा होता. तो लोकांना नोकर समजायचा आणि त्याला खूप गर्व होता. त्याच्याकडे जे सामर्थ्य होतं, त्याच्याकडे जी पोझिशन होती, त्याच्याकडे जे स्तर होतं, त्यामुळे तो खूप गर्विष्ठ होता. प्रियजनो, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल, तुम्ही खूप सुंदर गायक असाल किंवा लेखक, किंवा तुमच्याकडे श्रीमंती खूप असेल किंवा तुमच्याकडे धनसंपत्ती खूप असेल, तुमच्याकडे
भरपूर लेकरं असतील आणि सगळे सेटल असतील, तुमच्याकडे मोठे घर असेल, गर्विष्ठ बनू नका आणि दुसऱ्यावर आपल्या शब्दाने प्रहार करू नका. कारण परमेश्वर जे पण लोक गर्विष्ठ आहेत त्यांचा तिरस्कार करतो. परमेश्वराला गर्विष्ठ लोक अजिबात आवडत नाही. बरेच लोक असे म्हणतात की दाविदाने त्याला का मारलं. मारणं म्हणजे एक प्रकारचा खून आहे. पण दाविदाने त्याला मारलं यासाठी की परमेश्वराच्या नावाची स्तुती असो, कारण त्याच्यापेक्षा मोठा या जगामध्ये कोणी नाही. आणि असं होणं अगत्याचं होतं की देवाची योजना होती. आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची लोक असेल तर आपल्याला त्यांना मारायचं नाही आहे, सूड देव घेणार आहे. पण आपल्याला गुल्लेर हे काय आहे हे ओळखून घ्यायचं आहे. तुम्ही जेव्हा एका गुल्लेरचा आकार बघता, तो एक आकार लहानपणी आम्ही कार्टून्स बघायचो. त्या कार्टूनमध्ये चेहऱ्याचा जो आकार होता ना, तो असा व्ही शेपचा असायचा. व्ही शेपचं जे टोक असायचं खालचं, त्याला आम्ही चिन्ह म्हणायचो. आणि त्याच्यामध्ये आम्ही डोळे, नाक आणि तोंड निर्माण करायचो. तर काल मी या गोष्टीवर खूप विचार केला. आपण कोणाला डायरेक्ट दगड घेऊन नाही मारू शकत एखाद्या व्यक्तीला हरवण्यासाठी. पण आपण काय करू शकतो, जर एखाद्या मुलाने आपल्या हातामध्ये गुल्लेर घेतला आणि दगड पण घेतला, पण त्याला फोर्सफुली सोडला नाही, तर तो दगड पोहोचू शकेल का. आणि निशाणा पण लागला पाहिजे. गोळी चुकली, जसा दगड चुकला तर काय होईल, निशाणा लागणार नाही. त्यामुळे आपल्याला फोर्सफुली तो दगड सोडायचा आहे. म्हणजे शत्रूपर्यंत तो दगड पोहोचला पाहिजे आणि निशाणा आपला चुकला नाही पाहिजे. तर आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये दगड आणि गुल्लेर काय आहे. दगड म्हणजे आपल्या तोंडातले शब्द. आपल्या तोंडातले शब्द परमेश्वराने इतके प्रहारी दिलेले आहेत की जर आपण आपल्या तोंडातले शब्द आपल्या शत्रूसमोर उच्चारतो तेव्हा त्याचं डोकं चक्रावून जाईल त्या तुमच्या शब्दांनी. कारण आपल्या शब्दामध्ये पॉवर आहे आणि ते शब्द तेव्हाच येतात जेव्हा शत्रू आपल्यावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण सहन करतच राहतो आणि एक दिवस आतून खूप फोर्सने, खूप प्रहाराने ते शब्द आपल्या मुखातून निघतात आणि ते शब्द खूप प्रहारी ठरतात. प्रियजनो, तुमच्याकडे गलियतसारखी धनसंपत्ती, त्याच्यासारखं कद, त्याच्यासारखी अंगकाठी, त्याच्यासारखे सैन्य तुमच्याजवळ नसेल, पण तुम्ही एकटेच दाविदासारखे समर्थ आहात अशा विशाल गलियाथाला आपल्या शब्दरूपी दगडाने घायल करण्यासाठी. हे शब्द वापरणं खूप गरजेचं आहे. बरेच लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती म्हणजे कोणीही तुमच्याशी काही वाईट केलं तर शांत राहा, भांडू नका आणि माफ करत राहा. शांत राहणं चांगलं आहे.
भांडण जेवढं आपण पूर्णपणे तर कमी करू शकत नाही, कारण आपण मनुष्य आहोत, पण जेवढं आपण कमी करू शकू तेवढं पण चांगलं आहे. पण जर शत्रू आपल्याला वारंवार त्रास देत आहे तर आपल्याला आपलं तोंड उघडणं जरुरी आहे. इमॅजिन करा, जर जगामध्ये रेपचं पर्सेंटेज वाढलं, प्रत्येक माणसाने प्रत्येक स्त्रीशी रेप केला आणि त्या प्रत्येक स्त्रीने त्यांना माफ केलं, तर न्यायालयाची काय गरज आहे? प्रियजनो, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की परमेश्वराने आपल्याला इतक्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परमेश्वराने आपल्याला न्यायालय दिलेलं आहे. जर आपल्यावर काही अत्याचार होतो तर त्यासाठी आवाज काढणं खूप जरुरी आहे. नाहीतर प्रमाण पापाचं वाढेल आणि लोकांना असंच वाटेल की हे लोक ख्रिस्ती आहेत, हे माफ करतच राहतात, तर यांच्यावर प्रहार करतच राहा, यांना मारतच राहा. तर कुठेतरी आपल्याला स्टँड घेणं जरुरी आहे. आणि आपला जो शत्रू आहे, जेव्हा आपण त्याला काहीतरी म्हणतो, जसं डेव्हिडने त्याला म्हटलं की मी तुझा सामना करील, तेव्हा तो डेव्हिडवर हसला. त्याला वाटलं की डेव्हिड खूप कमजोर आहे, छोटासा आहे, त्याच्याकडे शस्त्र नाही आहे, त्याच्याकडे संपत्ती नाही आहे, त्याच्याकडे सामर्थ्य नाही आहे. पण डेव्हिडने जे शस्त्र वापरलं, जो दगड वापरला आणि जो निशाणा त्याने मारला, तो थेट त्याच्या फोरहेडमध्ये, त्याच्या डोक्यामध्ये तो निशाणा बरोबर बसला आणि तो एक छोटासा दगड त्याला संपवून टाकलं. आपला एक छोटासा शब्द खूप आहे शत्रूला हरवण्यासाठी. परमेश्वर तुमच्या तोंडामध्ये योग्य शब्द देईल शत्रूला हरवण्यासाठी. आणि ते योग्य शब्द परमेश्वर तुमच्या मुखामध्ये तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवा. परमेश्वर तुम्हाला तयार करेल, उभं करेल अशा जायंटला तुमच्या जीवनामध्ये फेस करण्यासाठी. आणि त्यांना दिसून येईल की तुमच्याबरोबर जो आहे तो त्यांच्याहीपेक्षा खूप महान आणि खूप श्रेष्ठ आहे. प्रियजनो, या गोष्टीवर विचार करा. आपण जर खूप अत्याचार सहन करतो तर आपली मानसिक स्थिती बिघडू शकते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांती महत्त्वाची असते आणि एखादी व्यक्ती ती शांती हिरावून घेण्याचा प्रयत्न करते, तर आपल्यालाही दाविदासारखी गुल्लेर आणि दगड आपल्या हातामध्ये घेणं आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला दाविदासारखं उभं राहायचं आहे, तयार राहायचं आहे अशा जायंटला फेस करण्यासाठी. आणि सामर्थ्य परमेश्वर देईल, शब्द परमेश्वर देईल आणि विजयी आपण ठरवू. तो जायंट आपल्या आयुष्यामधला, तो गलियत आपल्या आयुष्यामधला खाली पाडला जाईल, भलेही तो किती सामर्थ्यवान असो. विजय परमेश्वराच्या लोकांना प्रदान करण्यात येईल. विजय आपला आहे प्रियजनो, विजय आपला आहे. दाविदाप्रमाणे तुम्हीही आपल्या जीवनामध्ये विजय प्राप्त करू शकता. आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त.